नाशिकमधून एक महत्त्वाची अपडेट। नाशिकचं गंगापूर धरण 96% भरलंय। आता कोणत्याही क्षणी या धरणातून अतिरिक्त विसर्ग सुरू केला जाऊ शकतो। नाशिकचं गंगापूर धरण 96% भरलं असून गोदा नदीपात्रात सध्या 8370 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गेल्या 8 दिवसात सातत्यानं गंगापूर धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे। गेल्या 4 दिवसात तर गंगापूर धरण तुडुंब भरू लागलं होतं आणि आता ते 96%पेक्षा जास्त भरलंय। त्यामुळे उद्या सकाळपर्यंत सुद्धा पावसाचा जोर जर का असाच राहिला तर उद्याला गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवावा लागेल। सध्या गोदावरी नदीपात्रात 8370 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अर्थात ही दृश्य जेवढी नाशिक जिल्ह्याला सुखावणारी आहेत त्याहीपेक्षा जास्त मराठवाड्याला सुखावणारी आहेत। आणि आपण ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य पाहतो आहोत। नाशिकचं गंगापूर धरण आणि त्याचा सगळा परिसर, याचं हे विहंगम दृश्य। नाशिकचं गंगापूर धरण, त्याचा हा परिसर, पाठीमागे असलेलं विशाल पात्र आणि हे धरण आता 96% भरलेलं आहे। कोणत्याही क्षणी हे धरण पूर्ण क्षमतेनं भरेल आणि ओसंडून वाहू लागेल। तत्पूर्वीच पाण्याचा विसर्ग याआधी सुद्धा सुरू करण्यात आला होता। त्यामुळे शहरातील जे पात्र आहे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। आता तर गंगापूर धरण हे 96% भरल्यानं पाण्याचा विसर्ग जो सध्या 8000 क्युसेक्सपेक्षा जास्त आहे तो आणखीन वाढवला जाईल।